आज कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झालाय। पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। मेळाव्याला शहराध्यक्ष आर पवार, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बाजीराव खाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी मरगळ आली आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनेसंदर्भातील आपल्या भावना व्यक्त केल्या। जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशानं खचून न जाता कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला लागावं असं आवाहन केलं। जे निष्ठावंत जे होते त्यांनी सर्वांनी ज्या पद्धतीनं आज तकने आपलं मत सांगितलं की पुढं आपण काय करायचं, आपल्या पुढला लाईन ऑफ ॲक्शन काय असेल, तर त्यांनी सर्वांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुका अध्यक्षांनी सांगितल्या। त्या एवढ्या भावनात्मक होत्या की कोणत्याही परिस्थितीत शाहू फुले आंबेडकरांच्या माध्यमातून जे पवार साहेबांच्या ज्या नेतृत्वाखाली, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष जो चालू आहे तो पक्ष ताकदीनं आपण सेपरेट चालूया। आज जिल्हा परिषद असून दे, ग्रामपंचायत, महापालिका असून दे, नगरपालिका असून द्यात, हे आपल्या पक्षाच्या ताकदीवरती हे करावं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी गोंधळ झाला आहे तो कधी वरच्या लेवलला त्यांनी तो सॉर्ट आउट करून हे त्याच ताकदीनं आपण एकत्र निघूया। हे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट करत पक्ष सोडण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला। पक्षवाढीसाठी आपण प्रयत्नशील असून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संरक्षण आणि ताकद देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। पक्षातल्या विविध पदांच्या निवडी प्रलंबित आहेत, त्या लवकर पूर्ण कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खोत यांनी पक्षाच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याची मागणी केली। यावेळी अश्विनी माने, रामराजे कुपेकर, पद्मजा तिवले, सुनील देसाई, शहाजी सीद यांच्यासह सर्व तालुक्यांमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।